नमस्कार, मी ज्योती बावणे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते। कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा। तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर हा व्हिडिओ आहे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशीचा आणि अक्षय तृतीयेचा। तर या दोन दिवशी मला किती अक्षय तृतीयेच्या तयारीसाठी काय काय करावं लागलं, देवपूजेपासून तर स्वयंपाकापर्यंत काय पूर्वतयारी केली मी आणि कशी साजरी केली अक्षय तृतीया, हे सर्व या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर पुढे मी सांगणारच आहे कसं काय केलं आणि काय केलं नाही, हा सर्व गोष्टी। चला तर मग भेटूया। ही होती अक्षय तृतीयेच्या आदल्याची दिवशीची पूजा। चला तर पुढे भेटूयाच आपण। नमस्कार। बघा कशी हालत झाली आहे माझी आज सकाळपासून तर आता कामच काम चालू आहे। सकाळी देवाचे भांडे घासून ठेवले आणि देवपूजा झाली, त्यानंतर स्वयंपाक पाणी, त्यानंतर बाजार आणायला गेली होती। आणला तर भाजीपाला आणलाच आहे, तर म्हटलं तर पैसे होते तर आलू घेऊन आले। जास्त नाही आणले पण 2.5 किलो आलू आणले आहे। चिप्स करीन म्हटलं, थोडंसं हे कामाचं हे झालं म्हणजे। आणि माझी सासू कशी सुवासीन गेलेले आहे त्याच्यासाठी ओटी आणि ब्लाऊज पीस आणि हे सगळं भाजीपाला आणला, टमाटर, काकडी, हे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, हां, घरी मला वेळ नाही मिळाला करायला, म्हणून ह्या उद्यासाठी कुरडे आणले आहे। पाहणं इतक्या महाग होत्या, फक्त ह्या पावभर एवढ्याशाच आल्या बघा, नाही एवढ्याशाच आल्या ह्या पावभर, झाल्या किती 100 रुपयाच्या। म्हणून घरी करायला परवडते म्हणते ना, ते काही खोटं नाही, खरंच आहे। त्यानंतर हे गव्हाचे पापड आणलेले आहे। हे पापड वाफेवरचे आहे, नंतर मी करते, फक्त हे उद्यापुरते आणलेले आहे कारण की सध्या मला वेळ नव्हता। माझं थोडंसं सांगितलं होतं मी, तब्येती आणि थोडं वातावरण हे आहे तर, आणि उद्या टाकायला गहू कचुला म्हणते ना, ते आणलेलं आहे। हे बघ, चिमटे दिसले तर चिमटे घेऊन आली, संपले होते कपडे लावायला, ते वारंवार कपडे पडत होते म्हणून चिमटे घेऊन आली। हे बेसनाचं पीठ आहे, हे ज्वारी आणि बाजरा दळून आणलेला आहे, त्याच्यात थोडं मक्याचं आहे। मक्याचं प्रमाण कमी आहे, ज्वारीचं जास्त आहे आणि बाजरी पण कमी आहे। आणि हे तांदूळ, मसूरची डाळ आणि चणा डाळ असं पीठ केलेलं आहे। तर विचाराल ते कशासाठी, तर ते सांगते मी ते। आणि बघा इकडे पत्ताकोबीची भाजी शिजत आहे। आता पोळ्या झालेल्या आहे माझ्यावाल्या, पत्ताकोबीची भाजी शिजत आहे। आणि दुसरं आता मी करायला घेतले होते गोड पापड, जे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांना आमच्याकडे या नैवेद्याचा खूप जास्त मान आहे, त्यासाठी हे गोड पापड। तर मी कशाचे करणार आहे, तर बेसन पीठ गव्हाचं आणि हलकंसं तांदळाचं पीठ। ज्यांना खूप जास्त कडक पाहिजे असेल ते तांदळाचं पीठ जास्त टाकू शकतात, पण माझ्याकडे म्हातारे सासरे आहे, त्यांच्या दातांनी चावायला वगैरे त्रास होतो आणि आपल्याला वाटते ज्यांच्यासाठी करतो आपण त्या लोकांनी खायलाच पाहिजे। नंतर असं म्हणतात की मेल्यानंतर कोण येणार, तर जर जिवंतपणी आपण चारू शकतो तर नक्कीच चांगल्या तऱ्हेने चारायला पाहिजे असं मला वाटते। म्हणून मग मी तांदळाचं पीठ कमी आणि बेसन आणि गव्हाचं पीठ टाकलं, ज्यामुळे ते नरम होतील। त्यानंतर ते असा भिजवण्यासाठी असा गोळा बनवला, पण ते भिजवण्यासाठी मला पाहिजे होतं गुळाचं पाणी किंवा साखरेचं पाणी, पण मी काय केलं, दोन्ही मिक्स गूळ आणि साखर असं पाणी केलं। त्यासाठी आधीच मी साखर आणि गूळ पाण्यात भिजू घालायला ठेवलेला होता, खूप पाणी नाही, अगदी थोडं पाणी। आणि मग जेव्हा मला करायचे होते तर ते गूळ आणि पाणी वेसलनी छान असं करून घेतलं, म्हणजे विरघळली साखर, पण थोडंफार राहिलं होतं, तर ते हलकंसं गॅसवर हलकंसं अगदी गरम करून घेतलं, जेणेकरून कडक होणार नाही। कारण कसं आहे, गरम जर पाण्याने भिजवली आपण ती कणिक तर फार अशी कडक होते आणि कडक जे गोळे असतात त्याच्या पोळ्या फाटतात, पापड फाटतात त्यामुळे। तर मग छान करून घेतली, इकडे भाजी पण शिजत होती आणि माझी ही तयारी चालू होती। हे सगळ्या गोष्टी ह्या अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशीच करणं चालू होत्या, कारण जेवढं आधी करून ठेवलं काही गोष्टी तेवढा वेळ वाचतात, कारण मग दुसऱ्या दिवशी पण खूप सारे काम होते। अक्षय तृतीयेचा दिवस हा असा दिवस आहे की त्या दिवशी केलेले कुठलेही कार्य, कुठलेही चांगले काम हे अक्षय टिकणारे असते। त्यामुळे असं वाटलं की त्या दिवशी चांगली देवांची सेवा करूया आपण, जर अजून काही चांगलं होत असेल तर ते करूया, म्हणून हे सगळ्या गोष्टी आधी करायच्या ठरवल्या।
पण तुम्ही बघत असाल तर ह्या ज्या मी पुऱ्या करते आहे गोड पापड, त्याचे जे काठ आहे ते फाटत आहेत. पण ते तरी कमी प्रमाणात फाटत आहे, कारण की त्याच्यामध्ये मी जी साखर व्यवस्थित विरघळून टाकली म्हणून कमी फाटत आहे. पण तरी पण मला ते चांगलं नव्हतं वाटत, कारण कोणी येतात तर त्यांना आपण देतो. आता हे कसे पापड हे थोडं आपण जास्तीचेच करतो आमच्या इकडे तरी, जेणेकरून आम्ही कुणी आलं तर त्यांना देऊ शकेल नाश्त्यामध्ये म्हणा किंवा असंच खायला म्हणून. तर म्हणून मग ठरवलं की एक डब्याचं झाकण घेतलं आणि त्याच्या मापाने असे गोल आकाराचे कापायचे, म्हणजे बघा जेणेकरून जे काठं होते ते आपोआप बाजूला निघून जातील आणि छान असे आकाराच्या, सुंदर आकाराच्या अशा ते गोड पापड बनतील. तर हे करत असताना परत हे आठवलं की एकटंच जर मी करत राहील तर खूप वेळ होईल आणि वेळ लागेलसुद्धा. आणि कारण मग आपल्याला उद्या दिवशी लवकर उठायचं आहे, सगळे कामं लवकर आटपायचे, देवपूजा आहे, घास टाकण्यासाठीची तयारी आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि ठरवलं की मदत घ्यायची म्हणून. तर मदत कुणायची तर मुग्धाच, मोठी मुलगी मुग्धा ही थोडीफार म्हटलं तर ऐकते ती, त्यामुळे तिचीच मदत घ्यायची ठरवली. आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर कंप्लीट करायचं. कारण तुम्हाला सांगायचं झाल्यास अक्षय तृतीया हा दिवस इतका मोठा असतो की त्या दिवशी तुम्ही केलेली सेवा ही अक्षय काळ राहते. म्हणून मला पण तुम्हाला सांगायचं आहे की नक्की तुम्ही पूजा करा. त्यासाठी लक्ष्मीचे, विष्णूचे स्तोत्र मंत्र म्हणा, सूक्त म्हणा, पुरुष सूक्त म्हणा, व्यंकटेश स्तोत्र म्हणा, विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. अशा पद्धतीची जेवढी जास्ती सेवा होते तेवढी जास्तीच सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर मग मुग्धाला बोलवलं आणि तिच्या मदतीने तिला म्हटलं अशा पद्धतीचं तू मला कापून दे, जेणेकरून पटापट होतील. आणि याच्या मागचा दुसराही एक उद्देश असतो की मुलांना कळतं की आपली मम्मी जे करते ते काय आहे, कशासाठी करत आहे, आणि मुलांना काही गोष्टींची आवडसुद्धा निर्माण व्हायला सुरुवात होते. कारण आताच हे वय आपण जर करून घेतलं त्यांच्याकडून तेवढं ते करतात. म्हणतात ना की जसा मातीच्या गोळ्याला आकार देऊ तसं हे वस्तू घडल्या जाते. तर त्याचप्रमाणे म्हणून मी मुलीला हे सांगितलेलं. तर त्यानंतर बाबांना पण जेवण वाढून दिलं आणि झालं. स्वयंपाकसुद्धा आटोपलेला होता. नंतर गोड पापड तर झालेच होते, पण पांढरे पापड पण तळायचे होते. त्यासाठी मी तिला म्हटलं जे आपण पॉलिथिनमधले आले आहे ते पापड काढून दे मला एका साईडला. तर दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला खरंच तुम्ही जिथून कुठनं पाहताय, राज्यातून, जिल्ह्यातून, जिथून हा माझा व्हिडिओ पाहता, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे असे बनवले जातात का, आणि या दिवशी बनवल्या जातात का, आणि ते कसे बनवतात. आणि आवडली रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या इकडे या पापडांना काय म्हणतात ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे माझे तळणं चालू होते. खूप काळेही नाही झाले पाहिजे किंवा पांढरसट पण नाही राहिले पाहिजे, म्हणून त्या पद्धतीने मी तळत होती. कारण काळे झाले तर मग जळल्यासारखे वाटतात, खायला तयार होत नाही. आणि हे जे आता तळत आहे ते जे आहे ना मुग्धानी जे एका डब्याच्या झाकणाच्या साह्याने केले होते, त्याचे जे साईडचे हे राहिले होते काठं, त्या काठांच्या मग शेवटी मी स्वतःच लाटून काढलेले पापड होते. त्यानंतर मग छान असे माझी तर गोड पापड झाले तळून. त्यानंतर हे पांढरे पापड काढून दिले होते आणि ते सुद्धा तळणं केले. म्हटलं आता तर पटापटा झाले पाहिजे म्हणून स्पीडनी मग आता व्हिडिओ वाढवला आणि करायला सुरुवात केली. आणि परत दुसऱ्या दिवशीची पण घाई होती की नाही आपल्याला लवकर उठायचं आहे, लवकर करायचं आहे. म्हणजे रात्री आपण जेव्हा लवकर झोपू तर सकाळी पण आपण शांत मनाने आणि शांततेने उठू शकतो. जेवढ्या उशिरा झोपू तेवढा उशीर उठण्यासाठी नाही, आपण जबरदस्तीने उठतो पण त्या गोष्टीचा त्रास होतो. डोकं दुखणे, अंग जड वाटणे, ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास नको व्हायला म्हणून लवकर करायचं आणि लवकर आराम करायचं असं ठरवलं. छान असं कामं झाल्यानंतर गॅस ओठा स्वच्छ करून घेतला, सगळे कामं नीट आटवून घेतले आणि मिस्टरांनी आणलेलं आईस्क्रीम, पाणी वगैरे झोपताना पिते तर ते सगळं घेऊन आराम करायला गेले. दुसरा दिवस उजळला. तर दुसऱ्या दिवशी सर्वात मोठं बायांचं काम असतं की घराला झाडझूड करणे, पोछा मारणे. तर मी फ्रेश झाले आणि सर्वात पहिले म्हटलं पोछा झाडू करून घ्यायचा. कारण पोछा करायला येणाऱ्या ज्या ताई होत्या
त्या ताई येतात 8-9 वाजता. मग तेवढा वेळ थांबायचं नको होतं, कारण आज खूप कामं होते. अक्षय तृतीयाचा स्वयंपाक, पूजा आणि इतरही काही कामं असतातच. त्यामुळे म्हटलं आपणच पटापट पुसून घ्यायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे देवपूजा लवकर करायची होती, हा उद्देश होता. त्यासाठीच मी आज लवकर उठलेली होती. जवळपास मी 5ला उठलेली होती, पण सगळं माझं वॉशरूमचं सगळं आटपून 5:30 झाले होते. 5:30च्या थोडं वर झालं होतं. त्यानंतर छान असा पोछा मारला. पोछामध्ये मी पुसण्यामध्ये खडा मीठ, गोमूत्र, हळद आणि हे काय म्हणतात त्याला, कापूरचा भुरका असं टाकलेलं होतं. कारण आहे त्यामागे की आपण जर ह्या सगळ्या वस्तूंनी घरातला आपला पोछा मारला तर घर कसं स्वच्छ तर होतंच, त्याचबरोबर जे आपल्या घरात नकारात्मकता असेल, कुठले वाईट विचार आलेले असतील किंवा जे आपल्या पायांनी कुठल्या सूक्ष्म असे काही जंतू येतात, ते जंतू अँटीसेप्टिक हळदीमुळे मरून जातात. आणि हळद ही सुख, शांती, समृद्धीची एक प्रतीकसुद्धा आहे. आपल्या विष्णू जे देव आहे नारायण देव, त्यांची प्रिय ही वस्तू आहे, ज्यामुळे या सगळ्या वस्तू टाकल्यांना ते देवाला प्रिय होतात आणि घरात सुख, शांती, समृद्धी, समाधान मिळते, एक प्रसन्नता निर्माण होते. तर पूर्ण घर पुसून घेतलं, जी रांगोळी टाकली ती पण व्यवस्थित पुसून घेतली आणि छान असा पोछा मारून घेतला. आणि तुम्हीसुद्धा नक्की असं करा असं मी सांगेल, कारण त्यामुळे नक्कीच आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी येते. ते तर टाकलंच होतं, पण त्याचबरोबर त्यानंतर दारालासुद्धा लेपन करून घेतलं हळदीचं. गुलाबजल आणि थोडंसं गंगाजल टाकून, हळद टाकून लेपन करून घेतलं आणि साईडला दिवे लावले होते. त्यानंतर बेलाच्या झाडाचा थोडासा लाड केला. मला खूप आनंद होते जेव्हा बेलाच्या झाडांना असे 3 पानं लागतात ना, खूप असं मन प्रसन्न होऊन जाते की माझ्यासोबत माझे भोले बाबा आहे असा. तर आदल्या दिवशी तर मी काय केलं होतं, भांडे घासून ठेवले होते देवाचे आणि पूर्ण देव हे सगळं साफ केलं होतं, पण देव धुवायचे होते माझेवाले. तर मग त्यामुळे मग हे देव काढले, त्याच्यातले तांदूळ बदलले आणि छान असे देव धुतले. आणि त्याची तयारी म्हणजे मग सगळं हळद कुंकूचा जो करंडा असतो ते सुद्धा घासावं लागते. तर ते काढून घेतलं आणि ते सगळे भांडे घासघूस करून देवपूजेला सुरुवात केली. तर सर्वप्रथम आपलं असतं की मला कलश कोणत्यात ठेवावं लागतात, म्हणून मी गणपतीची पूजा करून घेते आणि कलश मांडणी करते. कलश मांडणी करत असताना 5 पानं विड्याची, त्यामध्ये 1 पैसा, लाल सुपारी, हळदी कुंकू, अक्षिदा आणि फूल असं वाहून मूर्तीची म्हणजे कलशाची स्थापना करते. आणि जेवढ्या लवकर होईल अशी पटापट पूजा आटपून गेली. पूजा आटपली. त्यानंतर मंत्रस्तोत्र होते, ते माझे जेवढे मंत्रस्तोत्र म्हणायचा प्रयत्न केला मी जास्तीत जास्त, श्री सूक्त, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी नमन अष्टकम, विष्णूचे मंत्र, जेवढे गायत्री मंत्र होते, महालक्ष्मीचे मंत्र होते आणि स्वामी समर्थाची एकच माळ जप केली. मी व्हिडिओमध्ये ऐकलं की 2-2, 3-3, 11-11 वेळा करा, पण शक्य नव्हतं, कारण यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता घास टाकायच्या पहिले, कारण एक मान असतो की 12-1 वाजेपर्यंत घास पडला पाहिजे. तर त्या गोष्टीला महत्त्व असल्यामुळे मग मी आटपतीच पूजा केली. जास्त फुलं नव्हते आणले. आज मी गजऱ्यांच्याच माळा वाहिल्या होत्या आणि हे सगळे मंत्रस्तोत्र करून पूजा आटोपती घेतली. त्यानंतर मग ठरवलं लवकरच पूजा झाली आहे तर आपण अक्षय कलशसुद्धा मांडून घेऊया. मग थोडासा घाईतच झाला तो अक्षय कलश मांडणं, पण करून घेतला, कारण मला पुढचं समोरचं काय असते हे काही माहिती नसते वेळेवरचं, म्हणून मी थोडा करून घेत असते, म्हणजे जेणेकरून जर वेळ मिळाला तर मग पुन्हा त्याची सेवा झाली होते. म्हणून मग तो कलश मांडून घेतला. माझ्या यानुसार कलशामध्ये तांब्याभर तांदूळ भरले, म्हणजे अर्ध नाही वरतीच, जेणेकरून थोडं आपले जे सामान टाकायचे हो मला, जसं त्याच्यामध्ये मी सोन्याचं एक माझी अंगठी टाकलेली होती, त्यानंतर कमलगट्टा, नंतर हळदी कुंकू वाहिलेलं, फुलं टाकलेली, पैसा टाकला, त्यानंतर सोन्याची वस्तू म्हणून माझ्या हातातली अंगठी घातलेली, कारण नवीन नव्हतं माझ्याकडे तेव्हा आणि म्हणजे होतं पण माझ्या लक्षात आलेलं नव्हतं, म्हणून तेच टाकलेलं. हळकंड टाकलेलं, धणे टाकले होते, लवंग विलायची टाकलेली, कमळगट्टा टाकलेला होता आणि सर्वात महत्त्वाच्या पुड्या टाकलेल्या होत्या आणि आणखी काही असं टाकलेलं होतं.
त्यानंतर कलशाची पूजा केलीने फाटकन अशी स्वयंपाकासाठी गेलेली, कारण स्वयंपाकाचं मी व्हिडिओ बनवलेला खूप घाई झालेली होती, म्हणून त्यामुळे स्वयंपाकाचा व्हिडिओ न दाखवता मी आईला टाकलेलं पान दाखवलं आहे बघ. आईला अशी ओटी ठेवली, पुरणाची पोळी केली होती, डाळभाजी केली होती, पनीरची भाजी, वांग्याची भाजी, मिक्स भाजी केली होती ती, आणि गोड पापड, पांढरे पापड, पुऱ्या, पुरणपोळी आणि अग्नीला महत्त्वाचा जो घास असतो तो टाकलेला होता. आणि अशा प्रकारे आमचं सगळं आटोपल्यानंतर संध्याकाळची मी पूजा करणार होती. परत एकदा पुन्हा कलशाची छानशी पूजा करते म्हटलं, तर मुग्धाला म्हटलं एक छोटासा व्हिडिओ घे, तर तिने बघा अशा पद्धतीने घेतला. तर व्हिडिओ काढत असताना म्हणजे व्हिडिओ काढत होती आणि मी पूजेची तयारी करत होते. सईचे पप्पा म्हणते लवकर लवकर पूजा आटोप, आपल्याला जायचं आहे. तर मग तेव्हा वाजले होते 5:30 वगैरे. तर मला सांगितलं नाही त्यांनी कुठे जायचं, तर तयारी कर म्हणे. तर मग मी पूजा परत करायला सुरुवात केली. तर तेव्हा मी फक्त मी जो माझ्याकडे सिक्का होता पैशाचा तो नव्हता टाकलेला आहे. साईडचे जे साईडला ज्या समया लावल्या ते नव्हत्या टाकलेल्या. माझ्या मुलीकडे सोन्याचे कानातले होते तसेच पडलेले, ते टाकले नंतर. आणि छान असं रांगोळी पण थोडीशी वाढवून घेतली होती. आणि आता जी केली होती ती जे पूजा थोडीशी मनसोक्त केली होती, निवांत केली होती, तर थोडा वेळ लागला. तर अशा पद्धतीने मांडणी करून पूजा केलेली आणि मग तयारी करायला गेले आणि मग आम्ही निघालो. तर जाता जाता संध्याकाळी बघा असा छान मावळता सूर्य होता, तर त्याचा मी थोडासा छोटासा फोटो घेतलेला. नंतर आम्ही गेलो होतो कोराडीची महालक्ष्मी मंदिर आहे, म्हणजे नागपूर येथील कोराडीचं महालक्ष्मी मंदिर आहे, जे महालक्ष्मी आईचं मोठं मंदिर आहे आणि मस्त मंदिर आहे. तिथे गेलेलो. तर मला खूप आनंद झाला खरंच सांगते ह्या सरप्राईजचा, कारण मी म्हणजे मनातही नव्हतं आणलं की या दिवशी मला महालक्ष्मी आईचं दर्शन होईल, एवढ्या मोठ्या आईचं. पण माझ्या मिस्टरांनी आम्ही फोटो वगैरे काढले नाही, मीच त्यांचा व्हिडिओ घेत होती, मीच फोटो काढत होती, म्हणजे या सगळ्या गोष्टींचे. पण त्यांनी एक कंबाईन असा फोटो घेतला, कारण त्यांना आवडत नाही ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून त्यांनी घेतल्या नाही. पण खूप मस्त प्रशस्त मंदिर आहे, कोरीव केलेलं काम आहे तिथे, खूप सुंदर असं नागपुरातील कोराडी येथील महालक्ष्मीचं मंदिर आहे. जर तुम्ही कधी इथे नागपूरला आले तर नक्की भेट द्या, छान वाटेल तुम्हाला. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि अक्षय तृतीयेचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ लेट मिळाला असेल किंवा काही टिप्स पाहिजे असतील अक्षय कलशाच्या वगैरे, तर नक्की कमेंट करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.